हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. काहीच आपणा सर्वांना माहीत असेल, आपण युनिट वाईज सिरीज सुरू केली आहे. पेपर फर्स्टची जो NTUGC नेटचा आणि सेटचा पेपर होतो त्यातील पेपर फर्स्ट यांचा सिलेबस सेम आहे हे लक्षात घेऊन आपण काय केलं आहे, युनिट वाईज सिलेबसची सिरीज सुरू केली आहे. तर काहीच या सिरीजचा हा लेक्चर नंबर 3 आहे. याच्या आधी रिसर्च ॲप्टिट्यूडवर मी 2 लेक्चर अपलोड केले आहे. त्याच्यामध्ये मी बरेच काही रिसर्चचे कन्सेप्ट डिस्कस केले आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूडवर टोटल 10 लेक्चर भेटतील आणि या 10 लेक्चरमध्ये आपण पूर्ण रिसर्च ॲप्टिट्यूड कव्हर करून घेणार आहोत. तर आपला सिलेबसमध्ये कोणता पार्ट चालला आहे ते पाहूया. तर काहीच हा आहे रिसर्चचा सिलेबस. आपली जी PDF आहे सिलेबसची त्याच्यातून हा घेतला आहे. तर आपण याआधी रिसर्चचं मिनिंग वगैरे कन्सेप्ट आहेत रिसर्चच्या त्या पाहिल्या आहेत. पोस्ट पॉझिटिव्हिझम आणि पॉझिटिव्हिझम हे अप्रोच पाहिले आहे रिसर्चचे. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथून तुम्ही पाहू शकता. काहीच आज आपण रिसर्चचे मेथड्स आणि रिसर्चचे टाईप्स हे दोन्ही एकत्र पाहणार आहोत. आपला टाईप्स हे पेंडिंग ठेवले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसर्चचे टाईप्स आणि रिसर्चचे मेथड्स जवळजवळ मिक्स केलेले आहेत, सेमच आहेत, म्हणून आपण दोन्ही एकत्र पाहणार आहोत. तर आपण इतकेच पाहणार नाही, तर टोटल 25 रिसर्च टाईप आहेत. इथं त्यांनी मोजकेच टाईप दिलेले आहे 5-6, पण टोटल महत्त्वाचे 25 टाईप आहेत रिसर्चचे. त्याच्यातून क्वेश्चन हा विचारला जातो. तर पूर्णचे पण 25 आपण रिसर्चचे टाईप पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 12-13 टाईप्स पाहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 13-14 असे टोटल 25 रिसर्च टाईप्स आपण 2 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. खूप महत्त्वाचे आहेत रिसर्च टाईप, म्हणजे कन्सेप्ट जे मी सांगितलं होत्या रिसर्चच्या त्याच्यातून एक क्वेश्चन विचारला जातो आणि रिसर्च टाईप्सवर डेफिनेटली 100% एक क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर रिसर्च टाईप्स आपण पूर्णपणे पाहणार आहोत. तर काहीच ही PDF आपली जे लेसन होतात हे जे PDF मी टेलिग्राम चॅनलवर आपल्या अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे VPD एज्युकेशन. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ती जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल. जेणेकरून हे लेक्चर झाल्यानंतर आपले जे लेक्चरची PDF आहे ती तिथं भेटत जाईल तुम्हाला. तर काहीच सुरू करूया आजचं लेक्चर. तर आपला रिसर्चचा क्रॅश कोर्स चालू आहे. लेक्चर नंबर 3 आहे. याच्या आधी मी 2 लेक्चर अपलोड केले. हे लेक्चर नंबर 3 आहे. तर ज्यांनी 2 पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पहा, जेणेकरून तुम्हाला लिंकमध्ये एकदा पूर्णपणे सिलेबस तुमचा संपून जाईल. तर या क्रॅश कोर्समध्ये आज आपण रिसर्चचे काही मेथड्स पाहूया. तर काही सांगितल्याप्रमाणे रिसर्चच्या मेथड्स आणि टाईप्स मी एकत्र मिक्स केले आहे. दोन्ही तुम्हाला संगत समजून सांगतो. सोपं जाईल तुम्हाला समजायला आणि सिलेबस पण थोडा लवकर उरकला जाईल. तर तुम्हाला माहिती असेल की सेटचे एक्झामचे फॉर्म सुटणार आहे 17 तारखेपासून. म्हणजे आपल्या जवळजवळ 3 महिन्यांनी पेपर आहेत. तर 3 महिन्यात आपला पूर्णपणे सिलेबस कव्हर होईल. आपण डेली एक लेक्चर असं रोज आपण एक लेक्चर अपलोड करतोय, म्हणजे 3 महिन्यात आपल्या जवळजवळ 90 लेक्चर आपले अपलोड होतील. 90 लेक्चर म्हणजे विचार करा तुमचे किती कन्सेप्ट ब्लाइंड होतील. तर काहीच आजच्या आपण पाहू की रिसर्चचे टाईप्स काय आहेत. तर रिसर्चच्या टाईप्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे 26 टाईप्स आहेत. या लेक्चरमध्ये आपण 12 ते 13 टाईप्स पाहूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण 12 ते 13 असे 26 टोटल टाईप्स पाहूया. तर काहीच पहिला टाईप्स आहे बेसिक रिसर्च, म्हणजेच फंडामेंटल रिसर्च. आता हे लक्षात घ्या, याचे नाव बेसिक रिसर्चला फंडामेंटल रिसर्च पण म्हणतात आणि प्युअर रिसर्च हे पण म्हणतात. मी तर याची माहिती लिहिलेली नाही आहे, पण मी जे सांगतोय ना गाईज, ते कृपया एका पुस्तकात एका वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ती माहिती रिमाइंडर राहील आणि पुन्हा पुन्हा वाचून ती पाठवून जाईल. तर मी सांगितल्याप्रमाणे आता जे सांगितले ते लिहून घेत चला. तर बेसिक रिसर्चला काय म्हणतात? फंडामेंटल रिसर्च पण म्हणतात आणि प्युअर रिसर्च हे म्हणतात. लक्षात घ्या, म्हणजे 3 जरी नाव आले, बेसिक विचारू, फंडामेंटल विचारू किंवा प्युअर रिसर्च विचारू, तिघांचं मिनिंग सेम आहे. तर याचं मिनिंग काय होतं? बेसिक रिसर्च म्हणजे जो आपला लायब्ररीमध्ये कंडक्ट केला जातो ना, आपल्या सायंटिफिक लायब्ररीमध्ये जे आपले बायोटेक्नॉलॉजी ते मुलं असतात जे एक्सपेरिमेंट करतात लायब्ररीमध्ये, त्याला म्हणतो आपण बेसिक रिसर्च. म्हणजे प्युअर रिसर्च, केमिकल्स रसायन वगैरे वापरून जो रिसर्च कंडक्ट केला जातो त्याला बेसिक रिसर्च म्हणतात. म्हणजे फंडामेंटल एकदम मूलभूत रिसर्च म्हणतात. तर याचे नाव लक्षात घ्या, 3 नाव आहेत बेसिक रिसर्चला. कोणतं? बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च आणि प्युअर रिसर्च. मी वारंवार नाव रिपीट का सांगतोय? तर बरेच वेळा ते काय करतात, बेसिक रिसर्च हा शब्द वापरत नाही, प्युअर रिसर्च वापरतात, फंडामेंटल रिसर्च हा शब्द वापरतात क्वेश्चनमध्ये आणि आपण कन्फ्युजन होऊन जातो. आपल्या लक्षात येत नाही कोणता रिसर्च टाईप विचारला आहे. तर तुम्हाला नाव लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आता याचं मी फक्त जे सांगितले ते लक्षात घ्या की लायब्ररीत, आपल्या प्युअर लायब्ररीत जो रिसर्च केला जातो त्याला बेसिक रिसर्च असे म्हणतात. तर अशाच भाषेत आपल्या मराठी भाषेत तुम्ही लिहून घ्या आपल्या वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते तीनदा सतत वाचता येईल आणि तुमच्या पाठ राहील. तर पुढचा टाईप आहे ॲप्लाइड रिसर्च. शब्दशः अर्थ घ्या. ॲप्लाइड म्हणजे काय? ॲप्लाय करायची एखादी गोष्टी, त्याला म्हणतो आपण ॲप्लाइड रिसर्च. आता त्याचं एक साधं सोपं उदाहरण सांगतो. तर ॲप्लाइड रिसर्च म्हणजे कोणता? जो पर्टिक्युलर प्रॉब्लेमशी डील करतो. जे मी सांगतोय ते लिहून घ्या. ॲप्लाइड रिसर्च म्हणजे पर्टिक्युलर प्रॉब्लेमशी जो डील करतो आणि त्याला म्हणतात ॲप्लाइड रिसर्च. आणि याच्यात काय केलं असतं, प्रॅक्टिकल कन्सेप्ट जे आहेत ना त्यांना ॲप्लाय केलं जातं. प्रॅक्टिकल कन्सेप्टला काय केलं जातं? ॲप्लाय केलं जातं. म्हणजे एखादा नुसता रिसर्च थेरॅटिकल न ठेवता तो प्रॅक्टिकलमध्ये जो केला जातो तेव्हा त्याला म्हणतात ॲप्लाइड रिसर्च. तर ज्या बेसिक्स गोष्टी मी सांगतोय त्या लिहून घेत चला. पहिलं सांगितलं मी
बेसिक रिसर्चला कोणते नाव आहेत? फंडामेंटल रिसर्च, प्युअर रिसर्च आणि आणखी एक नाव आठवलं म्हणून सांगतो की कन्सेप्च्युअल रिसर्च, याला पण म्हणतात बेसिक रिसर्चच. तर पुन्हा एकदा सांगतो, बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च, प्युअर रिसर्च, हे कशाचे नाव येतं? एकाच रिसर्चचे नाव येतं. म्हणजे हा कोणता रिसर्च? जो लायब्ररीमध्ये केला जातो, एकदम प्युअर म्हणजे एकदम साधा रिसर्च आपल्या जे स्टुडंट असतात लायब्ररीमध्ये करतात त्याला तो रिसर्च म्हणतात. नंतर पुढचं आहे ॲप्लाय रिसर्च. ॲप्लाय रिसर्चचं मी काही सांगितले ट्रिक की जो पर्टिक्युलर प्रॉब्लेमशी निगडीत असतो त्याला म्हणतात ॲप्लाय रिसर्च. आणि हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेमशी रिलेटेड असतो, म्हणजे नुसतं थेरॅटिकल न ठेवता त्या जो प्रॉब्लेम आपण शोधला आहे त्याचं सोल्युशन जे शोधलं आहे ते प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट करायचं, त्याला म्हणतो आपण ॲप्लायड रिसर्च. तर पुढचा टाईप्स आहे इंडक्टिव्ह रिसर्च. कृपया मी सांगतोय ते लिहून घेत चला. इंडक्टिव्ह रिसर्च. तर इंडक्टिव्ह म्हणजे काय? तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्या कन्सेप्टचा आपण पाहत होतो रिसर्चच्या फर्स्ट लेक्चरमध्ये, त्यामध्ये मी सांगितलं होतं इंडक्टिव्ह रिसर्च. हे तिन्ही गोष्टींचं मिनिंग त्या कन्सेप्टमध्ये पाहिलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिले फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ पहा, नंतर हा व्हिडिओ पहा. तरी मी एकदा सांगतो इंडक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय. तर इंडक्टिव्ह रिसर्च याच्यात काय होतं? इन्व्हेंट अ थिअरी, म्हणजे एखादी थिअरी ना ती शोधायची, म्हणजे स्पेसिफिक टू जर्नल असतो. म्हणजे काय? याचं उदाहरण मी सांगितलं काय होतं? न्यूटननी काय पाहिलं की हे जे झाड आहे ह्या झाडावरून काय झालं की सफरचंद खाली पडलं, जमिनीवर पडलं. मग ते स्पेसिफिक होतं की झाडावरून सफरचंद पडलं, ही स्पेसिफिक गोष्ट आहे. त्याच्यावरून त्यांनी काय केलं? ग्रॅव्हिटीचा शोध लावला. म्हणजे स्पेसिफिक गोष्टीवरून तो जर्नल, म्हणजे ग्रॅव्हिटी सामान्य आहे, धरतीवर कुठेही एखादी गोष्ट टाकली तर ती खालीच पडणार, ही सामान्य गोष्ट झाली. म्हणजे सफरचंद खाली पडली ही स्पेसिफिक होती, पण जगात आपण कुठेही म्हणजे आपल्या धर्तीवर कुठेही गोष्ट एखादी टाकली तर ती जमिनीवरच पडती, म्हणजे ही सामान्य गोष्ट झाली. म्हणजे प्रवास काय? स्पेसिफिक टू जर्नल जेव्हा आपण जातो त्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिसर्च. याचं एवढंच लक्षात ठेवा की स्पेसिफिक टू जर्नल असतो त्याला म्हणतो इंडक्टिव्ह, आणि हा कसा असतो? क्वालिटेटिव्ह नेचरचा असतो. तर याचं एक बेसिक ज्या गोष्टी लक्षात घ्या. पहिलं क्वालिटेटिव्ह नेचरचा असतो आणि स्पेसिफिक टू जर्नल असतो. आणि याच्यात काय केलं असतं की थिअरी इन्व्हेंट केली जाते, म्हणजे नवीन थिअरी जे आपण म्हणतो न्यूटनचा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत, म्हणजे त्यांनी एक थिअरी इन्व्हेंट केली, तर थिअरी इन्व्हेंट केली जाते. पुढचे आपला चौथा टाईप डिडक्टिव्ह रिसर्च. आता डिडक्टिव्ह रिसर्च तुम्हाला माहीत असेल, कन्सेप्टमध्ये आपण डिस्कस केलं तरी एकदा सांगतो. याचा काय असतो? जर्नल टू स्पेसिफिक असा प्रवास असतो, म्हणजे जर्नल टू स्पेसिफिककडे असतो. याचा काय होता? स्पेसिफिक टू जर्नलकडे होता ना, याचा स्पेसिफिक टू जर्नल होता. डिडक्टिव्हचा उलटा अपोजिट, जर्नल टू स्पेसिफिक प्रवास असतो. तर हा कसा होता? क्वालिटेटिव्ह नेचर होता. हा कसा आहे? क्वांटिटेटिव्ह नेचर आहे, म्हणजे क्वांटिटीची याच्यात गोष्ट केली जाते. याच्यात ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. डिडक्टिव्ह कसा आहे? क्वांटिटेटिव्ह नेचर आहे, आणि जर्नल टू स्पेसिफिक असा प्रवास असतो. सेटच्या दृष्टिकोनातून एवढंच महत्त्वाचं आहे. नेटचं पेपर द्यायचं असेल तर ॲडव्हान्समध्ये स्टडी करणं तुम्हाला भाग आहे, पण सेट द्यायचं असेल तर एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात टाईप्सवरून, तर म्हणून मी बेसिकच गोष्टी सांगतोय. आता हे 2 रिसर्च झाले, लक्षात घ्यायचा. नंतर 5वा शब्दाचा अर्थ आहे एकदम सिंपल, फिक्स रिसर्च, म्हणजे ज्याच्यात व्हेरिएबल जे असतात ते चेंज होत नाही, रॅजिड असतात, त्याला म्हणतो आपण फिक्स रिसर्च. आणि हा मेजर कशामध्ये केला जातो, म्हणजे मोजला कशामध्ये मोजला जातो? तर क्वांटिटीमध्ये मोजला जातो. आता फिक्स रिसर्च आहे म्हणजे फिक्स क्वांटिटी असणार, तर व्हेरिएबल याचे जे पॉप्युलेशनचे व्हेरिएबल्स आहेत ते क्वांटिटीमध्ये मोजले जातात, त्याला म्हणतो आपण फिक्स रिसर्च. आणि कसा असतो? व्हेरिएबल नसतो, म्हणजे चेंज नाही होत, सगळ्या गोष्टी काय असतात? कॉन्स्टंट असतात, त्याला म्हणतो आपण फिक्स रिसर्च. आता या तिन्हींचं पुन्हा एकदा सांगतो. पहिलं होतं इंडक्टिव्ह कसा आहे? स्पेसिफिक टू जर्नल आहे, आणि कसा आहे? क्वालिटेटिव्ह आहे, म्हणजे क्वालिटी म्हणजे मोजता येत नाही फिगरमध्ये. नंतर होता डिडक्टिव्ह कसा आहे? जर्नल टू स्पेसिफिक आहे, आणि कसा आहे? क्वांटिटेटिव्ह आहे. आणि लास्टच आहे फिक्स रिसर्च. फिक्स कसा? रॅजिड असतं, पूर्णपणे स्ट्रक्चर असतं, चेंज काही होत नाही, पूर्णपणे ऑलरेडी ठरलेलं असतं, याला म्हणतात फिक्स रिसर्च. तर टोटल 5 टाईप झाले. 6वा टाईप आहे फ्लेक्झिबल रिसर्च. फिक्सच्या अपोजिट फ्लेक्झिबल म्हणजे काय? सर्व गोष्टी चेंज होणार, कधीही आपण काहीही चेंज करू शकतो. फ्लेक्झिबल आहे, मेजर करू शकतो. आणि हा कसा असणार? तर क्वालिटेटिव्ह असणार. जे फिक्स मी तुम्हाला सांगितलं, फिक्स काय होता? क्वांटिटेटिव्ह होता, आणि फ्लेक्झिबल कसं असणार? क्वालिटेटिव्ह असणार, म्हणजे क्वालिटी असणार याच्यात. फ्लेक्झिबलमध्ये एक संख्या असणार, फिक्समध्ये संख्या असणार, ते आपण फिगरमध्ये मोजू शकतो. हा कसा आहे? फ्लेक्झिबल. क्वालिटेटिव्ह आहे, याच्यात आपण एक रेंजमध्येच मोजू शकतो. क्वालिटेटिव्ह म्हणजे रेंजमध्ये 10 ते 20 याच्यात रेंज असते, तर रेंजमध्ये मोजू शकतो. आणि फ्लेक्झिबल म्हणजे फक्त एवढं बेसिक मिनिंग ठेवा की चेंज होतात सगळ्या गोष्टी, म्हणजे फ्लेक्झिबल रिसर्च. पुढचा आहे 7वा क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च याच्यात फक्त कोणती रिसर्च येतात ना ती तुम्हाला लक्षात ठेवणं मस्ट आहे. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मी आतापर्यंत कोणतं सांगितलं? क्वांटिटी कशात आपण मोजतो? डिडक्टिव्हमध्ये मोजतो. आणखी फिक्समध्ये मोजतो. फिक्स रिसर्चमध्ये काय? क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. डिडक्टिव्ह म्हणजे सांगितलं होतं आत्ता, तो पण कसा आहे? क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. म्हणजे याच्यात विचारतात की क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे टाईप सांगा. तर फिक्स रिसर्च, डिडक्टिव्ह रिसर्च हे क्वांटिटेटिव्हचे टाईप आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? जे आपण क्वांटिटीमध्ये मोजू शकतो,
याच्यात काय असतं, हायपोथिसिस वगैरे असतं, म्हणजे क्वांटिटी असते याच्यात, त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च. नंतर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, जो क्वांटिटीमध्ये मोजता येत नाही तो, म्हणजे फिगरमध्ये मोजता येत नाही त्याला क्वालिटेटिव्ह म्हणतात. आता याची टाईप लक्षात ठेवा. पहिला टाईप फ्लेक्झिबल रिसर्च, हा क्वालिटेटिव्ह आहे. त्याचबरोबर डिडक्टिव्ह आपण काय म्हणलं, क्वांटिटेटिव्ह म्हणलं ना, तर उरला कोणता, इंडक्टिव्ह. तर इंडक्टिव्ह कसा आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. याची इंडक्टिव्हचं उदाहरण मी सांगितलं होतं, न्यूटनचा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत. म्हणजे सीताफळ जे सफरचंद आहे ते का खाली पडलं, तर ग्रॅव्हिटीचा शोध लावला. म्हणजे त्यांनी एक शोध काढला, इन्व्हेंट केलं की जगात कोणती गोष्ट खाली पडली तर ती पृथ्वीच्या जमिनीवरच पडणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावला. एका स्पेसिफिकतून तो जर्नल इव्हेंटकडे केला, म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे इंडक्टिव्ह रिसर्च. तर याच्यात लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय तिन्हींचं पण. फ्लेक्झिबल म्हणजे कसं, सगळ्या गोष्टी चेंज होतात, व्हेरिएबल चेंज करू शकतो आपण. क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे कोणता, फिक्स रिसर्च किंवा डिडक्टिव्ह रिसर्च. त्याच्यातले टाईप्स आहेत ते, म्हणजे काय, क्वांटिटीमध्ये आपण फिगर मोजू शकतो. आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, इन फिगर आपण मोजू शकत नाही. याचे टाईप्स कोणते, फ्लेक्झिबल रिसर्च आणि दुसरा कोणता, इंडक्टिव्ह रिसर्च. तर बेसिक गोष्टी तेवढ्याच लक्षात ठेवणं मस्ट आहे तुमचं. आणि पुढचा आपण टाईप पाहू, इनडेप्थ रिसर्च. आता इनडेप्थ म्हणजे काय, शब्दशः अर्थ घ्या. इनडेप्थ एखाद्या गोष्टीचा डिप्थमध्ये अभ्यास करणं, पूर्णपणे खोलवर जाऊन अभ्यास करणं म्हणजे इनडेप्थ रिसर्च. आता याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, त्याच्यावरून लक्षात येईल. इनडेप्थ म्हणजे आपला अनस्ट्रक्चर असतो. अनस्ट्रक्चर म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूला जातो, तर इंटरव्ह्यूमध्ये बेसिक 1-2 प्रश्न ठरलेले असतात, पण पुढचे जे प्रश्न असतात तुम्ही काय शिकलात, मग तुमच्या प्रश्नांवरून ते आन्सर वगैरे प्रश्न सुरू होत असतात. म्हणजे काय, समोरच्याचा पूर्णपणे डिटेलमध्ये ॲनालिसिस करणं किंवा स्टडी करणं म्हणजे इन डेप्थ रिसर्च. आणखी एक उदाहरण सांगतो, इंटरव्ह्यूवाला काय करतो, तुमची प्रत्येक गोष्ट त्याला जाणून घ्यायची असते, तेव्हा जे प्रश्नावली त्यांनी तयार केली आहे ती प्रश्नावली सोडून आणखी एक्स्ट्रा प्रश्न विचारतो, जे त्याला सुचतील ते इंटरव्ह्यू काय करत असतो, प्रश्न विचारत असतो. म्हणजे काय, अनस्ट्रक्चर आहे तुमचा पूर्णपणे डिटेल अभ्यास करणं एखाद्या गोष्टीचा म्हणजे इन डेप्थ रिसर्च. याचे कीवर्ड कोणते, अनस्ट्रक्चर असतो हा, आणि समोरचा डिटेल स्टडी केला जातो, त्याला म्हणतो आपण इन डेप्थ रिसर्च. पुढचं आहे कन्सेप्च्युअल रिसर्च. कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे काय, कन्सेप्टची निगडीत. तर याचे मी आणखी एक नाव सांगितलं तुम्हाला, काय, कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे प्युअर रिसर्च, बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च किंवा कन्सेप्च्युअल रिसर्च. या सगळ्यांचं मिनिंग सेम आहे. आता इथं कन्फ्युजन झालं असतं पहा तुमचा, जे पहिल्यांदा आपण जो टाईप पाहिला ना त्याचंच नाव रिपीट झालं आहे, कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे प्युअर रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च किंवा बेसिक रिसर्च. हे चारही नाव आहे, पण फर्स्टला डिस्कशन केलंच आहे. ज्यांना कळालं नसेल त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट करा आणि पाहून घ्या. आणि मी जे सांगतोय ते व्हिडिओ स्टॉप करत चला आणि ते लिहित चला लगेच. तर कन्सेप्च्युअलचं 4 नावं लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे इम्पिरिकल रिसर्च. आता इम्पिरिकल शब्दशः अर्थ काय इम्पिरिकलचा ते तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हा लगेच रिसर्च कळन. म्हणजे काय, जो रिसर्च पूर्णपणे एक्सपिरियन्सवर असतो ना, इम्पिरिकलचा शब्दशः अर्थच होतो एक्सपिरियन्स. आणि जो रिसर्च एक्सपिरियन्सवर बेस असतो त्याला म्हणतो आपण इम्पिरिकल रिसर्च, म्हणजे एक्सपिरियन्सचा रिसर्च. आता जे आपण अप्रोच पाहिले होते ते आठवा, मागच्या सेकंड लेक्चरला आपण अप्रोच पाहिले रिसर्चचे. त्याच्यामध्ये होतं पोस्ट पॉझिटिव्हिझम आणि पॉझिटिव्हिझम. तर एक्सपिरियन्सवर कोणता डिपेंड होता, जो आपला जुना अप्रोच आहे तो काय म्हणायचा, एक्सपिरियन्स, आमच्या एक्सपिरियन्सवर सगळं चालणार, म्हणजे कोणता, पॉझिटिव्हिझम. तो काय इम्पेरिकल रिसर्चचा भाग आहे. तर इम्पेरिकलचे कीवर्ड म्हणजे काय, जो पूर्णपणे ओनली एक्सपिरियन्सवर चालणार, पूर्णपणे बायस असणार. बायसचं मिनिंग मी कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं की जे काय फेवरेबलमध्ये असणार, म्हणजे या माणसाला जो एक्सपिरियन्स आहे रिसर्च करणाऱ्या त्याच्यावरती सगळे डिसिजन घेणार, त्याला म्हणतो आपण इम्पेरिकल रिसर्च, म्हणजे पूर्णपणे एक्सपिरियन्सवर बेसचा. आणि हा कसा असतो, पूर्णपणे बायस असतो. बायस म्हणजे अनइक्वल, अनफेवरेबल कंडिशन, म्हणजे अनइक्वल किंवा अनफेअर रिझल्ट असतो, म्हणजे बायस असतो. तर याचे कीवर्ड कोणते, बायस असतो आणि एक्सपिरियन्सवर बेस असतो, त्याला म्हणतो आपण इम्पेरिकल रिसर्च. पुढचा आपला टाईप आहे लास्टचा आजचा, मिक्स रिसर्च. तर मिक्स रिसर्च म्हणजे काय, जो प्रायमरी आणि सेकंडरी किंवा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा दोन मेथड मिक्स करतो ना, त्याला म्हणतो आपण मिक्स रिसर्च. म्हणजे कोणता, प्रायमरी आणि सेकंडरी या दोघांचा मिक्स म्हणजे मिक्स रिसर्च. किंवा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजेच कोणता, आपला इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह या दोघांना जर मिक्स केला आणि एकच रिसर्च केला त्याला म्हणतो आपण मिक्स रिसर्च, म्हणजे दोन रिसर्चचं मिक्स बेसिकली, तर त्याला म्हणतो मिक्स रिसर्च. पुढचं आहे, एवढे 14 टाईप आपण कव्हर करू, पुढच्या लेक्चरला पळाकीच पाहू. तर 13 नंबरचा टाईप आहे प्रायमरी रिसर्च. तर प्रायमरी म्हणजे काय, एकदम फंडामेंटल बेसिक रिसर्च. आता याच्यात बेसिक रिसर्च आणि प्रायमरी रिसर्चमध्ये कन्फ्युजन होऊ नका, मी बेसिक रिसर्चचा शब्द वापरला तर चुकतोय. तर प्रायमरी रिसर्च म्हणजे काय, जो आपला फर्स्ट हँड डाटा असतो, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही डाटा गोळा करताय, सेकंडरी डाटा वापरत नाही. आता त्यासाठी तुम्हाला कळायला पाहिजे की पहिल्यांदाचा डाटा म्हणजे कोणता, प्रायमरी डाटा म्हणजे कोणता, जो आपण डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन डायरेक्ट कलेक्ट करतोय त्याला म्हणतो आपण प्रायमरी डाटा. किंवा
तुम्ही एखादी ऑब्झर्वेशन करता एखाद्या गोष्टीचं डायरेक्टली तुम्हाला त्याच्यातून नॉलेज भेटतंय त्याला म्हणतो आपण प्रायमरी. म्हणजे कुठंही यूज न केलेला डायरेक्टली तुम्ही फर्स्ट टाइम डाटा जो गोळा करताय त्याला म्हणतो प्रायमरी डाटा. आणि त्या प्रायमरी डाटाला वापरून जो रिसर्च केला जातो त्याला म्हणतो आपण प्रायमरी रिसर्च. म्हणजे सेकंडरी डाटा न वापरता जो रिसर्च केला जातो त्याला म्हणतो प्रायमरी रिसर्च. म्हणजे बेसिक एकदम बेसिक रिसर्च सारखा. नंतर सेकंडरी रिसर्च. सेकंडरी रिसर्च म्हणजे काय, जो प्रायमरीला यूज केलेला आहे तोच डाटा आपण पुन्हा वापरायचा त्याला म्हणतो आपण सेकंडरी रिसर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रिसर्च करताय, रिसर्चसाठी तुमचा विषय एखादा रिसर्च तुम्ही निवडला आहे की पॉप्युलेशनचा रिसर्च निवडला आहे, तर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं पॉप्युलेशनबद्दल माहिती, तुम्हाला विकिपीडियावर याच्यावर त्याच्यावर माहिती भेटली, ती माहिती वापरून जर तुम्ही रिसर्च केला तर त्याला म्हणतात सेकंडरी रिसर्च. म्हणजे तुम्ही काय केलं आहे, ऑलरेडी कोणतं रिसर्च करून ती माहिती इंटरनेटवर अपलोड केलेली आहे आणि ती माहिती तुम्ही वापरताय. म्हणजे ऑलरेडी ती माहिती वापरली आहे कोणतरी आणि तीच माहिती तुम्ही वापरताय ना, तेव्हा त्याला म्हणतो म्हणून सेकंडरी रिसर्च. म्हणजे सेकंड हँड डाटा जो कोणतरी ऑलरेडी वापरला होता, त्यांचा पर्पज वेगळा होता, पण त्यांनी कलेक्ट केलेला डाटा तुम्ही वापरताय त्याला म्हणतो आपण सेकंडरी रिसर्च. तर बेसिक आपण 14 टाईप्स पाहिले आहे रिसर्चचे. पुन्हा एकदा त्यांचं रिपिटेशन करतो एक एक शब्दामध्ये की काय काय आहे मिनिंग यांचं. पहिलं होता बेसिक रिसर्च. आता याचे मी टोटल 4 नावं सांगितले. बेसिक रिसर्चला काय म्हणतात, पहिलं बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च किंवा प्युअर रिसर्च. तरी 4 नाव आहेत बेसिक रिसर्चचे, बेसिक, फंडामेंटल, प्युअर, कन्सेप्च्युअल. नंतर ॲप्लाय म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला ॲप्लिकेशन करणं, ॲप्लाय करणं म्हणजे ॲप्लाय रिसर्च. म्हणजे नुसतं थेरॅटिकल न ठेवता त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लाय करणं म्हणजे ॲप्लाय रिसर्च. नंतर आहे इंडक्टिव्ह रिसर्च. इंडक्टिव्ह म्हणजे काय, स्पेसिफिक टू जर्नल. म्हणजेच कसा क्वालिटेटिव्ह असतो. हे दोन वाक्य लक्षात ठेवा, स्पेसिफिक टू जर्नल आणि क्वालिटेटिव्ह असतो. क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटी असते त्याच्यात. नंतर डिडक्टिव्ह म्हणजे काय, याच्या अपोजिट की हा कसा असतो, जर्नल टू स्पेसिफिक असतो आणि कसा असतो, क्वांटिटेटिव्ह असतो. तर जर्नल टू स्पेसिफिक असतो आणि क्वांटिटेटिव्ह असतो. नंतर फिक्स रिसर्च. फिक्स म्हणजे काय, सर्व काही फिक्स आहे, रॅजिड आहे, कोणतीही गोष्ट बदलत नाही, तर हा फिक्स रिसर्च. नंतर फ्लेक्झिबल रिसर्च. फ्लेक्झिबल म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट बदलणार आहे, याचे सगळे व्हेरिएबल चेंज होऊ शकतात. असा रॅजिड नाही, याच्यात कोणती पण गोष्ट चेंज होऊ शकते, याला फ्लेक्झिबल रिसर्च. नंतर क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता याच्यात कोणते येतात क्वांटिटीमध्ये, तर पहिला येतो डिडक्टिव्ह आणि दुसरा येतो कोणता, जो क्वांटिटीमध्ये असतो, तर फिक्स रिसर्च. तर 2 येतात. म्हणजे फिगरमध्ये क्वांटिटी आपण मोजू शकतो एक्झॅक्ट नंबरमध्ये, त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च. नंतर क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर याच्यातमध्ये कोणते, हे फ्लेक्झिबल रिसर्च हा एक येतो आणि इंडक्टिव्ह रिसर्च कोणता, आपला इंडक्टिव्ह. तर दोन्ही रिसर्च याचे टाईप्स आहे, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्हचे. तर क्वालिटेटिव्हचे काय टाईप आहे, इंडक्टिव्ह आणि फ्लेक्झिबल. आणि हा कोणता, जे क्वालिटीमध्ये असतं म्हणजे रेंजमध्ये मोजतो आपण, रेंजमध्ये एक्झॅक्ट फिगरमध्ये आपण सांगू शकत नाही, पण रेंजमध्ये मोजू शकतो, त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर पुढचा टाईप्स आहे इन डेप्थ रिसर्च. म्हणजे एखाद्या गोष्टीचा डिटेल ॲनालिसिस करणं. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू घेत आहे, तर इंटरव्ह्यूवाला जो आहे तो नुसते क्वेश्चन आहे त्यांनी बनवले आहे इंटरव्ह्यूसाठी, ती न वापरता पूर्णपणे त्याच्या डिटेल म्हणजे जे पण वाटेल आपल्याला विचारूशी ते सगळं विचारायचं. अनस्ट्रक्चर असतो. म्हणजे एखाद्याचं इन डेप्थ पूर्णपणे डिटेलमध्ये ॲनालिसिस करणं किंवा अभ्यास करणं, त्याला म्हणतो आपण इन डेप्थ रिसर्च. नंतर कन्सेप्च्युअल रिसर्च. कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे काय, जो कन्सेप्टवर म्हणजे प्युअर रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च किंवा आपला जो पहिला होता प्रायमरी रिसर्च, त्याला आपण काय म्हणतो, कन्सेप्च्युअल रिसर्च. म्हणजे पहिले जे नावं सांगितलं होते मी इथे पहा, हे पहा की बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, यालाच म्हणतो आपण कन्सेप्च्युअल रिसर्च. जो पहिला आपला रिसर्च टाईप आहे तोच, त्याचंच फक्त रिपीट नाव इथं आलेलं आहे. म्हणजे आणि पुढचं आहे इम्पिरिकल. इम्पिरिकलचं मी काय सांगितलं, एक्सपिरियन्स. पूर्णपणे एक्सपिरियन्सवर जो डिपेंड असतो तो इम्पिरिकल रिसर्च. आणखी याचा एक कीवर्ड सांगितला होता, हा कसा असतो, बायस असतो. बायस म्हणजे काय, स्वतःचा एक्सपिरियन्स वापरून रिसर्च केला जातो, सायन्सला इथं इग्नोर केलं जातं, म्हणून ह्याला म्हणतात इम्पिरिकल रिसर्च. नंतर आहे मिक्स रिसर्च. मिक्स म्हणजे कोणतं, 2 गोष्टींचं मिक्स. मग इथं इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह असेल किंवा प्रायमरी सेकंडरी असेल, अशा 2 गोष्टी मिक्स करून जो रिसर्च केला जातो त्याला म्हणतो आपण मिक्स रिसर्च. नंतर प्रायमरी रिसर्च. प्रायमरी म्हणजे कोणता, फर्स्ट हँड डाटा कलेक्शन. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन करून किंवा इंटरव्ह्यू घेऊन एखादा फर्स्ट टाइम डाटा कलेक्ट केला आणि त्याच्यानुसार तुम्ही रिसर्च केला आहे, तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी रिसर्च. म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागली तर तुम्ही ती आग स्वतः पाहायला गेले आणि त्याच्यावर तुम्ही रिसर्च केला, प्रायमरी म्हणजे स्वतःच तुम्ही डाटा कलेक्ट करताय, त्याला म्हणतो प्रायमरी रिसर्च. नंतर सेकंडरी रिसर्च. सेकंडरी म्हणजे कोणता, इंटरनेटवर किंवा मॅगझिन किंवा बुक्समध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुमच्या रिसर्चमध्ये वापरताय आणि त्याच्यानुसार रिसर्च करताय. म्हणजे एखाद्याने सेकंड हँड डाटा वापरताय, तुम्ही कोणतरी डाटा कलेक्ट केला आणि तो तुम्ही डाटा वापरताय, त्याला म्हणतो आपण सेकंडरी रिसर्च. तर बेसिकली आपण 14 रिसर्च टाईप पाहिले आहेत. आणखी काहीतरी 12-13 टाईप्स आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हा गाईज, हे टेलिग्राम चॅनल आपल्या जॉईन व्हायला विसरू नका, जेणेकरून मी जे शिकवतोय त्याच्यानंतर तिथं मी अपलोड करत असतो. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.